हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी आहे ऐश्वर्या आणि आज आपण 10th व्हिडिओ बघतो आहे. महाराष्ट्र टेट 2021साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 1मध्ये जो हिंदी आणि मराठी दोन लँग्वेजेस असतात त्यामधला एक तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. तर तुम्ही आयदर मराठी सिलेक्ट करा किंवा तुम्ही हिंदी सिलेक्ट करा. तुम्हाला दोनही विषयांचे आपण क्वेश्चन्स घेऊया. दोनही विषयांचे तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवून मिळतील. तर आज आपण बघा 9thवाल्या व्हिडिओमध्ये आपण ना इंग्लिश ह्या टॉपिकचे कन्सेप्ट्स बेस्ड क्वेश्चन घेतले आहेत आणि आपण त्या टॉपिकला अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला आहे. आजच्या आपण व्हिडिओमध्ये मराठी आणि हिंदी दोन्ही लँग्वेजेसचे क्वेश्चन्स बघणार आहोत. मराठीसाठी आपला टॉपिक आहे शब्दांच्या जाती आणि हिंदीसाठी अपना टॉपिक है वर्ण विचार. ठीक है, तो चलिए देखते हैं आज का वीडियो. और उससे पहले सिलेबसच्या बाबतीत तुम्हाला माहीतच आहे की पेपर 1 आणि पेपर 2चा नेमका सिलेबस काय आहे, क्वेश्चन किती येतात, किती मार्काला येतात आणि आपल्याला यासाठी काही गरजेचं असेल तर प्रॅक्टिस. आणि फ्री कोर्सबद्दल पण तुम्हाला माहीत आहे की आपण हा महाराष्ट्र TETसाठी फ्री कोर्स स्टार्ट केला आहे, ज्यामध्ये प्लॅन आहे वीक वाईज. आता पेपर 1साठी वीक 1 आणि पेपर 2साठी वीक 2. तर मंडेला आपण इंग्लिश लँग्वेज घेतली आहे, ट्यूजडेला आपण हिंदी आणि मराठी घेणार होतो, पण 2 दिवस काही कारणास्तव मी व्हिडिओ नाही टाकू शकली. बट नो वरीज, आज आपण हिंदी आणि मराठी या दोनही विषयांचे क्वेश्चन्स बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ कन्सेप्ट्स. आणि मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहेत याला सोडवायला. ओके फाईन. आता खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आम्ही एक पेड कोर्स पण स्टार्ट केलं आहे, ज्यामध्ये आपण 30 डेजची बॅच घेणार आहोत. अच्छा, एक महत्त्वाची गोष्ट जी मी नंतर सांगायला मे बी विसरून जाईल की आपला जो पेपर होता महाराष्ट्र TETचा 10 ऑक्टोबरचा, तो पोस्टपोन होऊन आता झाला आहे 31 ऑक्टोबरला. आय होप तुम्हाला ही न्यूज माहिती असेल, ऑर एल्स नाही तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्की यावर एक डिटेल्ड व्हिडिओ बनवेल की आता जी आपली एक्झाम आहे महाराष्ट्र TETची ती 31 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानुसार हा टाईम टेबल आम्ही प्रिपेअर केला आहे, ज्यामध्ये 30 डेजची बॅच आपण घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 20 मॉक टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक मॉक टेस्टला तुम्हाला 150 प्रश्न असणार आहेत. इंग्लिश, मराठी, हिंदी तीनही लँग्वेजेसमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळेल. आता या मॉक टेस्टचा टाईम टेबल तुम्ही बघूच शकता. जो येलो कलरमध्ये आहे तो पेपर 2चा टाईम टेबल आहे आणि जो व्हाईट कलरमध्ये आहे तो पेपर 1चा टाईम टेबल आहे. ओके, सो इफ यू वॉन्ट की तुमची जी प्रिपरेशन आहे ती अगदी बूस्ट झाली पाहिजे, तुमची जी प्रिपरेशन आहे त्यामध्ये तुम्हाला स्कोरिंग छान झाला पाहिजे, बिकॉज स्कोरिंग नाही होणार तर मग पेपर सॉल्व्ह करून किंवा मग पेपरला इवन मी म्हणते की जर स्कोरिंगच नसेल होणार तर मग पेपरला आपण अप्लाय पण करत आहोत तर मग त्याचा काय फायदा, है ना. सो इफ यू वॉन्ट टू गेन गुड मार्क्स यू शुड जॉईन दिस टेस्ट सिरीज. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढाच तुमचं ॲक्युरसी वाढेल. लिमिटेड टाईममध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायची. ओके, सो ही टेस्ट सिरीज जॉईन करून तुम्ही ती ॲक्युरसी वाढवू शकता. सोबतच तुम्हाला काय मिळणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये, तर तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, नोट्स मिळतील. जे पण व्हिडिओ लेक्चर्स होतील त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे पण शिकवलं जाईल त्याचे तुम्हाला नोट्स मिळतील. जसं आज मी जो टॉपिक शिकवणार आहे हिंदी आणि मराठीसाठी त्याचे नोट्स तुम्हाला मिळतील इफ यू विल जॉईन द पेड कोर्स. त्यानंतर तुम्हाला 10 मॉक टेस्ट फॉर पेपर 1 अँड 10 फॉर पेपर 2, दॅट इज 20 मॉक टेस्ट आहेत. आत्ताच मी सांगितलं. त्यांचे सल्युशन्स, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि TETवर कंप्लीट गायडन्स हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 499 इतक्या रुपीजमध्ये. तर तुम्ही लगेच या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि 499 इतकी फीस भरून या पेड कोर्सला जॉईन करा. म्हणजे नक्कीच तुमचा स्कोर वाढेल आणि तुम्ही यावर्षी TET एक्झाम क्लिअर कराल. सोबतच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप पण डाउनलोड करू शकता. यावर पण तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येईल. लेट्स स्टार्ट विथ देन. तर आज आपण स्टार्ट करतो आहे पहिला पेपर हिंदी. म्हणजे एक कंपल्सरी लँग्वेज असते, ज्यामध्ये एक असते इंग्लिश, जो आपण ऑलरेडी सॉल्व केला आहे, आणि मग आपल्याकडे ऑप्शनल लँग्वेज असते, तर त्यामध्ये हिंदी किंवा मराठी आपण सिलेक्ट करू शकतो. सो अगर आप लोगों ने हिंदी सेलेक्ट की है तो आज हम लोग हिंदी पर के क्वेश्चंस पहले देखेंगे. इस वीडियो में आपको मराठी के भी क्वेश्चंस मिलेंगे सेकंड पार्ट में. ठीक है, तो अभी हम लोग देख रहे हैं हिंदी के क्वेश्चंस, इसके बाद हम लोग देखेंगे मराठी के क्वेश्चंस. तो चलिए स्टार्ट करते हैं. बेसिक्स जो मैं आज हिंदी का सिखा रही हूँ ना, तो दैट डिपेंड्स अपॉन द वर्ण विचार. ठीक है ना. व्हॉट इज सी वर्णमाला, हिंदीमध्ये जी वर्णमाला असते त्यात स्वर आणि व्यंजन हे असते. हिंदीची वर्णमाला बनली असते स्वर आणि व्यंजननी. ठीक आहे. टोटल संख्या किती आहे वर्णांची? 52. ज्यामध्ये 11 आहेत स्वर आणि 41 आहे व्यंजन. ठीक आहे. आता बघा
तुम्हाला याचं शॉर्टमध्ये मी इथे चार्ट बनवून दिला आहे की आपल्याकडे हे जे स्वर आहेत, आपण म्हटलं 11 स्वर आहेत आपल्याकडे, त्यातले बघा 4 जे आहेत ते ह्रस्व आहेत आणि जे 7 आहेत ते दीर्घ स्वर आहेत. त्यानंतर व्यंजन, आपण म्हटलं आपल्याकडे 41 व्यंजन आहेत, पण कसे, तर हे ते 5 प्रकार आहेत, 1 2 3 4 आणि 5, हे 5 प्रकार आहेत व्यंजनचे, ज्याची बघा मी काय काय येते हे सर्व इथे लिहिलं आहे आणि टोटल किती असते ते पण इथे लिहून दिलं आहे. ओके, तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊन हे डिटेलमध्ये वाचू शकता. आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. तर पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतोय, स्वतंत्र रूप से बोली जाने वाली ध्वनियाँ क्यों, और एल्स वी कैन से स्वतंत्र रूप से बोली ध्वनियाँ है, कौन सी है, तो द आंसर इज स्वर. स्वर एक ऐसी ध्वनि है जो स्वतंत्र रूप से बोली जाती है. ओके, अब सेकंड क्वेश्चन, निम्नलिखित में से उच्चारण की दृष्टि से स्थान जिह्वा का अग्र नहीं है. अब क्वेश्चन है अग्र मतलब क्या होता है, ठीक है, तो ये है उसका आंसर. जिह्वा की उत्स्थापित भाग के आधार पर अग्रस्वर, मध्य स्वर और पश्च स्वर 3 प्रकार के स्वर बनते हैं, ठीक है, जिनके ये दिए भी है उनके एग्जाम्पल्स या फिर उनमें ये चीज़ें इंक्लूड की गई है. तो हमें क्या पूछा है, जिह्वा का अग्र स्वर नहीं है, और मैं कह सकती हूँ जिह्वा का अग्र नहीं है. तो देखिए अग्र स्वर में ई है, ए है और ए है, क्या नहीं है, अ नहीं है. तो करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी वर्णमाला में आ क्या है, ठीक है, देखो ये जो है ना अ और आ, इन्हें कहते हैं अयोगवाह. करेक्ट ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. ये अयोगवाह के बारे में और डिटेल्ड इन्फॉर्मेशन है, आप इसे भी चेक कर सकते हो. आता नेक्स्ट, संयुक्त स्वर है. संयुक्त स्वर है, कौन सा संयुक्त स्वर है ये हमें बताना है. सबसे पहली बात, संयुक्त स्वर मतलब क्या होता है, तो देखो ये पूरी उसकी इन्फॉर्मेशन है कि संयुक्त स्वर मतलब वे स्वर जो 2 या 2 से अधिक स्वरों से मिलकर बनते हैं, ठीक है, और वो कैसे बनते हैं वो यहाँ एक्सप्लेन किया है, और इसे पढ़कर आप बता सकते हैं कि आंसर है ए, जो बनता है अ प्लस ए से, छोटा ए, ठीक है. सो हमारा आंसर है फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, अनंतस्थ व्यंजन है. अब हमें अनंतस्थ व्यंजन के बारे में पता होना चाहिए, तो ये है उसका आंसर. अनंतस्थ व्यंजन मतलब जिन वर्णों का उच्चारण वर्णमाला के बीच स्थित हो उन्हें हम अनंतस्थ व्यंजन कहते हैं. मतलब स्वर एवं व्यंजन के मध्य में जो आता है, तो य र ल व ये आता है स्वर और व्यंजन दोनों के बीच में. तो हमारा आंसर है फोर्थ ऑप्शन. अब देखो ये कुछ बेसिक्स है जिस पर डिपेंडेंट आगे के क्वेश्चन्स है. तो पहिले आपण हे बेसिक्स जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण समोरचे क्वेश्चन्स घेऊया. फाइन. हिंदी वर्णमाला में उच्चारण स्थान के आधार पर व्यंजन का वर्गीकरण निम्न है. मतलब ये जो दिया है ना नीचे, ये सब स्वर के आधार पर हमने इसे डिवाइड किया है, ठीक है. ओके, अब देखो फर्स्ट अघोष. अघोष मतलब ऐसे स्पर्श व्यंजन जिनके जो प्रत्येक वर्ग मतलब प्रथम और द्वितीय व्यंजन जो है, प्रत्येक वर्ग जो है, अब ये है फर्स्ट वर्ग, सेकंड वर्ग, थर्ड वर्ग, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ और सेवेंथ, प्रत्येक वर्ग का प्रथम और द्वितीय व्यंजन जो होगा वो होता है अघोष व्यंजन. जैसे कि क ख च छ, आप यहाँ पे भी देख सकते हो, ट ठ त थ प फ व और ड न, ये सारे आते हैं प्रथम और द्वितीय व्यंजन, और ये है अघोष, ठीक है. अब नेक्स्ट है घोष व्यंजन. क्या होता है, तो घोष व्यंजन वो है जो तृतीय, अच्छा एक मिनट कलर नहीं दिख रहा है ना, ओके, तृतीय, चतुर्थ और पंचम स्थान पर, मतलब थर्ड, फोर्थ और फिफ्थ
प्लेस पर जो आते हैं वो व्यंजन है घोष व्यंजन, मतलब घ घ ड ज ज न ऐसे, ठीक है। अब फिफ्थ तक पहुँचे हम लोग, ठीक है। अब ये जो सिक्स्थ के बाद, फिफ्थ के बाद जो भी आता है, ये सिक्स्थ, ये सेवेंथ, इनका कोई काम नहीं, ये किसी काम में नहीं आते हमारे, ठीक है। उसके बाद थर्ड है अल्प प्राण। अल्प प्राण मतलब प्रत्येक वर्ग के प्रथम, तृतीय और पंचम, फर्स्ट, थर्ड और फिफ्थ प्लेस पर जो आते हैं उन्हें कहते हैं हम अल्प प्राण। उसके बाद है महाप्राण। महाप्राण मतलब जो द्वितीय एवं चतुर्थ, मतलब सेकंड और फोर्थ पर जो आते हैं उन्हें हम कहते हैं, अच्छा ओके हाँ, तो जो सेकंड और फोर्थ पर आते हैं उन्हें हम कहते हैं महाप्राण, ठीक है। आई होप आपको ये समझ आ गया होगा। अब इसके बेसिस पर हम आगे क्वेश्चंस देखेंगे। सो निम्न में से महाप्राण ध्वनि है, अभी अभी हमने देखा महाप्राण ध्वनि हमने किसे कहा था, जो आता है सेकंड और फोर्थ पोजीशन पर, ठीक है। तो अगर आप देखेंगे तो क जो है वो आता है फर्स्ट पोजीशन पर, और यहाँ पर हमें ऑप्शन दिख रहा है क फर्स्ट पोजीशन पर आता है। हमें पूछा है कौन सी नहीं है, तो द करेक्ट ऑप्शन इज क। वैसे मैंने यहाँ पर भी सब कुछ लिखा है, आप यहाँ से भी चेक कर सकते हैं। देन नेक्स्ट, अघोष ध्वनियाँ होती है, कौन सी होती है, अभी अभी हमने देखा कि जो पहली और दूसरी स्तर पर आती है वो होती है। देन महाप्राण कौन सी होती है, वो होती है जो सेकंड और फोर्थ पोजीशन पर आती है। ओके, सो द थर्ड ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन। अब नेक्स्ट देखो, नाइन्थ क्वेश्चन क्या कह रहे हैं, ए और ए वर्ण का उच्चारण स्थान है। अब हमें ये देखना है कि हम ये जो बोलते हैं ना ए और ये हम कैसे बोलते हैं, ठीक है। सो द करेक्ट ऑप्शन इज, अगर आप यहाँ देख पा रहे हैं, यहाँ दिया है, दैट इज कंठतालव्य, ठीक है। और यहाँ उसकी पूरी इन्फॉर्मेशन है, आप यहाँ से चेक कर सकते हैं। और एल्स इफ़ यू वांट तो मैं नोट्स भी आपको दे सकती हूँ, बट दैट इज इंक्लूडेड इन द पेड कोर्स। ओके, नाउ 10th क्वेश्चन, निम्न में से कौन सा घोष वर्ण है, घोष वर्ण कौन सा है। अभी अभी हमने देखा था कि ये जो घोष वर्ण है, देखो घोष वर्ण कहाँ आता है, प्रथम और द्वितीय व्यंजन, है ना। तो देखते हैं अब। ओके, तो देखो घोष वर्ण कौन सा है पूछ रहे हैं। सो द करेक्ट आंसर इज म। देखो यहाँ पर देख सकते हो, अगर आप उसको पूरी तरह से सॉल्व करेंगे तो आपको दिखेगा की घोष वर्ण जो है वो म है, ठीक आहे। ओके, आता वळूया आपण आपल्या मराठी सेक्शनकडे। मराठी सेक्शनमध्ये आज जो आपण टॉपिक शिकणार आहोत दॅट इज शब्दांच्या जाती, ठीक आहे। हा बेसिक इन्फॉर्मेशन आहे की शब्द जे असतात त्या दोन महत्त्वपूर्ण प्रकाराने डिवाइड केले जातात, एक म्हणजे सवय्य आणि दुसरा म्हणजे अवय्य। सवय्याला आपण विकारी म्हणू शकतो आणि अवय्याला आपण अविकारी म्हणू शकतो। परत त्याला खाली म्हणजे परत त्याला सबडिवाइड केलं जातं, जसं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। आणि अवय्य जो असतो त्याला पण आपण डिवाइड करू शकतो, करतोय आपण त्याला डिवाइड क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी, ठीक आहे। यामध्ये ते डिवाइड केले जातात। आता हा जो सेक्शन असतो ना, यातून 3 ते 4 प्रश्न कंपल्सरी असतात पूर्ण, ठीक आहे। मराठीचा आपला पेपर किती 31 पासून स्टार्ट होतो ना 60 पर्यंत। तर या प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर डिपेंडेंट असतात आणि बाकीचे जे आहेत ते या सेक्शनमधून येतात 1 ते 2 प्रश्न, ठीक आहे। चला मग आपण आपले प्रश्न बघूया। पहिला प्रश्न, रमेश परवा दिल्लीला पोहोचेल, या वाक्यातील परवा या शब्दाची जात ओळखा, ठीक आहे। आपल्याला जात विचारली आहे। आता परवा हे आपल्याला काय सांगत आहे की ही क्रिया सांगत आहे ना, आपल्याला क्रियाबद्दल बोलले जात आहे। कधी पोहोचेल तो, परवा पोहोचेल। सो आन्सर आहे कुठली जात आहे ती, क्रियाविशेषण। इथे मी त्याची डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे, इथनं पण तुम्ही वाचू शकता। नेक्स्ट, मनीषा इयत्ता 7वी मधील सर्वात हुशार मुलगी आहे, या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता। आता क्रियापद काय आहे इथे आपल्याला, क्रियापद बघा केवळ स्वतःच्या म्हणजे स्वतःचाच तो अर्थ सांगतो, त्याला आपण म्हणतो क्रियापद। तर
इथे हा स्वतःचाच अर्थ सांगत आहे, म्हणून हा आहे स्वार्थ क्रियापद. ठीक आहे, स्वतःचा जो क्रियापद स्वतःचा अर्थ सांगतो त्याला म्हणतात स्वार्थ क्रियापद. तर द करेक्ट ऑप्शन इज ए ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मांजर झाडावर चढली या वाक्यातील अवययाचा प्रकार ओळखा. तर केवल प्रयोगी आहे की उभयान्वयी आहे की क्रियाविशेषण आहे की शब्दयोगी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, वाक्यामधील जे शब्द स्वातंत्र्य न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोनही शब्दांना मिळून तयार होणारा जो संयुक्त शब्द आहे त्याचा वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला जो संबंध दर्शवतो त्या शब्दाला म्हणतात शब्दयोगी अवयव. ओके, तर इथे बघा, दोन हे मी ऑप्शन्स पण दिले आहे, एक्झाम्पल दिले आहे, ज्याचं काय, सायंकाळी मुले घराकडे गेली. ओके, देन शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. कुठे घेत होता? झाडाखाली. ओके, मुले कुठे गेली? घराकडे गेली. मांजर कुठे चढली? झाडावर चढली. ठीक आहे, तर याचा ऑप्शन आहे शब्दयोगी अवयव. नेक्स्ट, सर्वांनी देशावर प्रेम करावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? ओके, तर करेक्ट ऑप्शन आहे इथे विद्यार्थी. बिकॉज विद्यार्थी क्रियापद म्हणजे काय, तर ते कर्तव्य, इच्छा, योग्यता, तर्क, शक्यता याबद्दलचा बोध देतो. ठीक आहे, सर्वांनी देशावर प्रेम करावं हे आपलं कर्तव्य आहे. इच्छा पण असू शकते, है की नाही? सो द करेक्ट ऑप्शन इज विद्यार्थी. आता नेक्स्ट, नचिकेत सावकाश लिहितो या वाक्यातील सावकाश या शब्दाची जात कोणती? ओके, तर सर्वात आधी तसं तर याचा आन्सर क्रियाविशेषण आहे. बिकॉज नामाबद्दल जो विशेष माहिती देतो त्याला आपण क्रियाविशेषण, सर्वात आधी तर त्याला आपण विशेषण म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलं आहे? सावकाश. सावकाश म्हणजे स्लोली. कोण लिहितो स्लोली? नचिकेत स्लोली लिहितो. तर नचिकेत जी क्रिया करत आहे ती एक्सप्लेन केल्या गेली आहे, म्हणून आपण या शब्दाला क्रियाविशेषण शब्द म्हणतोय. नेक्स्ट, तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील झाडाखाली शब्दाची जात ओळखा. करेक्ट ऑप्शन आहे शब्दयोगी अवयव. आपण आताच बघितलं, मांजर झाडावर चढली, सेम तसाच प्रश्न आहे हा. नेक्स्ट, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता? ओके, कोणता प्रकार आहे म्हणते, तर विद्यार्थी प्रकार आहे या वाक्याचा, कारण आपल्याला ते कार्य दाखवत आहे. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी हे त्यांचं कर्तव्य आहे. ठीक आहे, सो दॅट्स वाय दिस इज अ विद्यार्थी वाक्य. नेक्स्ट, खाणार या शब्दाचा प्रकार कोणता? ओके, द करेक्ट ऑप्शन इज व्हेरी गुड, क्रियापद. नेक्स्ट, दैव तुमचे भले करो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? करेक्ट ऑप्शन आहे संकेतार्थी. नेक्स्ट, खालील धातुसाधितांपैकी शुद्ध धातुसाधित शब्द कोणता? तर धातुसाधित जो शब्द असतो तो एक क्रियावाचक विशेषण असतो. ओके, आणि क्रियापदाप्रमाणेच हे नाम किंवा सर्वनामाला नियंत्रित करू शकतं. तर आपल्याला इथे करेक्ट ऑप्शन आहे ठेवून. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल राहिला असेल. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.